शक्ती न्यूज. मी रसिका. मागील 13 दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात खेळाच्या मैदानासाठी शिवसेनेच्या रुपाली आल्हाट यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली. त्याचबरोबर आयुक्तांसोबत फोनवर संवाद साधत मैदान नागरिकांसाठी परत द्यावं ही मागणी केली आहे. हक्काचे मैदान जर परत मिळाले नाही तर लोकसभेच्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे काल चिखली येथे सुरू असलेल्या रुपाली आल्हाट यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. अमोल कोल्हे यांस प्रशासनाचे कान टोचत केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. एकीकडे केंद्र सरकार खेळतो इंडियासाठी प्रोत्साहन करण्याच्या गोष्टी करतात, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात प्रशासन खेळाचं हक्काचं मैदान हिसकावून घेत आहेत. आधार परिस्थितीत लहान मुलं खेळाडू यांनी जायचं कुठं, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत फोनवर संवाद साधत त्यांनी खेळाचे मैदान परत द्यावे आणि घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र स्थलांतरित करावे ही मागणी केली. जर मागणी लवकर मान्य झाली नाही तर मात्र लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा महापालिकेच्या आयुक्तांना खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. उपोषण चल रहा है मिसेस रूपाली आल्हाट जी, तो यहाँ पे मैंने देखा, जायज़ा लिया तो 40 से ज़्यादा सोसाइटीज़ का उपोषण को समर्थन है. इसके साथ मेरे ख्याल से आपकी एक मीटिंग हुई थी, आपने इन्हें थर्सडे के बाद इस पर हल निकालने की बात करी थी. तो व्हाट इज़ द सिचुएशन, क्योंकि यहाँ पे अगर सब सामाजिक संस्थाएं, 40 से ज़्यादा सोसाइटीज़, यहाँ के सब लोग इस मैदान पे वो जो हॉर्स राइडिंग का ये हो रहा है इसके विरोध में है, तो मेरा आपसे अनुरोध है कि जो आप इन्हें बता रहे हैं कि ये अल्टरनेटिव इन्हें मैदान दिया जाएगा, तो वो हॉर्स राइडिंग का अल्टरनेटिव जगह पे करिए ना. हाँ, पण सर त्याच्यामध्ये त्याच्यावर घ्यावं लागेल साहेब, कारण जे कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठानला जे हे आहे, ठीक आहे, त्यालाच ते दिलं आहे ना आपण. तर त्याच्या भूखंडाची मागणी करताना वापरलेल्या लेटर हेडवर संस्थेच्या विश्वस्त मंडळापैकी एकाचीही सही नाही आहे. ठीक आहे, बरं, ज्या व्यक्तीला आपण हे दिलेलं आहे त्यांच्याबरोबरचा आपला करारनामासुद्धा नोंदणीकृत नाही आहे. बरं, जी व्यक्ती हे ॲडव्हर्टाईज करते आहे यामध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट असं कोच हे करणार, असं काहीतरी हे गोल्ड मेडलिस्ट कोच करणार आहे. सर, एक खूप सिम्पल मला असं वाटतं की इथल्या जर 40 सोसायटीज आहेत, दीज आर मिडल क्लास पीपल. सर, आपल्याला हे माहिती आहे की मिडल क्लासमध्ये इक्वेस्टेरियनचं जरी ऑलिम्पिक हे असेल आणि हे जरी शहराच्या ह्याच्यातलं महत्त्वाचं जर तुम्हाला वाटत असेल तरी नन ऑफ द मिडल क्लास इज गोइंग टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस. जी जी, थैंक यू. जी, पण हेच आपण सर अल्टरनेटिव्ह जागेवर करा. या सो माय रिक्वेस्ट इज अ female is doing आमरण उपोषण. दिस हॅज बीन द सेकंड डे. तर आपण तातडीने या संदर्भात नागरिकांची चर्चा करावी, ती बैठक घ्यावी आणि त्यांचं नागरिकांचं, स्थानिकांचं जे म्हणणं आहे ते आपण समजून घ्यावं आणि त्याच्यावर सकारात्मक तोडगा काढावा. ही कधी आपण बैठक करावी? हो, इतना जल्दी होगा दैट विल बी बेटर. मंडे को हो जाएगा सर. मंडे को अगर नहीं हुआ तो मैं 0 आवर में पार्लियामेंट में देखूँगा. So please give them. Okay.
सो प्लीज़ डिस्कस विद देम एंड जो अल्टरनेटिव की मांग है प्लीज़ कंसिडर पॉजिटिवली अबाउट दैट कि Palestinians should go to alternative place and they should retain their ground for the children. Thanks a lot. पासून उपोषण सुरू आहे. आज आयुक्तांसोबत काय नेमकी चर्चा झाली आणि काही यातनं मार्ग निघाला आहे का? आयुक्तांसोबत ही चर्चा झाली की एक महिला गेले 12 दिवस उपोषण करते. त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. केवळ चर्चा करू, बैठका करू या गोष्टींमध्ये न राहता याच्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला जावा आणि त्याचबरोबर आयुक्तांना ही विनंती केलेली आहे की संपूर्ण जनतेची ही मागणी आहे, जे इक्वेस्टेरियनचे जे घोडेस्वारीची जो काही प्रोजेक्ट त्यांचा आहे तो पर्यायी जागेवर करावा. आपण नागरिकांना जे म्हणता आहात की मैदान पर्यायी जागेवर करतो, त्यापेक्षा आपण तो प्रोजेक्ट पर्यायी जागेवर करा, आमचं मैदान आम्हाला द्या, ही जी नागरिकांची म्हणणी आहे ही आयुक्तांपर्यंत पोहोचवली. आयुक्तांचा सोमवारी LAQ लागलेला असल्यामुळं मंगळवारी बहुधा ही बैठक होईल आणि जर यातून निर्णय नाही झाला तर आयुक्तांना ही कल्पना दिली तर मग याला प्रशासनाचा मनमानी कारभार असं म्हणावं लागेल आणि मग याचा अगदी संसदेपर्यंत आवाज उठवावा लागेल. एकीकडे जर मोदी सरकार, केंद्र सरकार खेलो इंडिया म्हणतं आणि दुसरीकडे जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या हक्काचं खेळाचं मैदान जर हिरावून घेतलं जात असेल तर याच्यामध्ये नक्की कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, यामध्ये नेमका हा प्रशासनाचा तुघलकी कारभार का सुरू आहे, या सगळ्याची उत्तरं आणि या सगळ्याचा जाब हा पालिका प्रशासनाला विचारला जाईल. आरक्षित मैदानाची जागा ही खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतो इथे आणि आता अधिवेशन देखील सुरू आहे. तर या अधिवेशनात हा मुद्दा उचलला जाणार का जर न्याय मिळाला? यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतो आहे की अनेक वर्ष म्हणजे अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2-2, 3-3 वर्ष, काहींच्या तर 4-4 वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधी लोकांचं म्हणणं हे मांडू शकत नाही आहेत. त्यामुळं संपूर्णपणे हा प्रशासनाच्या हातात कारभार चालला आहे. जर अशा पद्धतीनं प्रशासनाची मनमानी चालली असेल, अशा पद्धतीनं मग लोकांनी काय फक्त टॅक्सेस भरायचा का की आम्हाला खेळायला मैदान मिळणार नाही, आम्हाला फॅसिलिटीज मिळणार नाही, तर लोकांनी फक्त टॅक्स भरायचा का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो आहे. यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की जर या एकूण तब्बल 40 सोसायट्यांचे जर एक म्हणणं असेल, म्हणजे या 40 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या या सगळ्या माणसांचं जर आपण म्हणू शकत असाल तर या 40 सोसायट्यांचं जर म्हणणं असेल की आम्हाला आमचं मैदान पाहिजे, तर मग पालिका कोणासाठी आहे, पालिका कोणाच्या हिताचा विचार करते, या नागरिकांच्या हिताचा तुम्ही विचारच करणार नाही आहेत का? आणि त्यामुळे आयुक्तांना आत्ता मी पुन्हा विनंती केलेली या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं की सर्वसामान्य जनतेचं जे म्हणणं आहे, नागरिकांचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य द्यावं आणि जो घोडेस्वारीचा प्रोजेक्ट आहे तो पर्यायी जागेवर शिफ्ट करावा, पण नागरिकांना हक्काचं मैदान द्यावं. यावर लवकर तोडगा निघाला नाही तर पुढे काय इशारा राहणार आहे? यावर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रशासकीय अनेक मार्ग जे आहेत ते अवलंबले जातील आणि जसं मी म्हणालो की संसदेचंही अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या अधिवेशनात जर हा मुद्दा मला असं वाटतं की उचलण्याची वेळ शक्यतो महानगरपालिका आयुक्त हे आणणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे अजूनही त्यांच्याकडून आणि त्यामुळे आत्ताही त्यांनी सांगितलं की मी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी तयार आहे. त्यामुळे ते लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढतील अशी मला अपेक्षा आहे. घडली या ठिकाणी आपल्या तळेगाव येथे ती अत्यंत दुर्दैवी घटना होती. पण असे जे काही स्फोटक पदार्थ जे काही बनवणाऱ्या कंपन्या आहेत तरी ह्या देखील आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आहे. नेमकं हे घाट कोण घालते? नाही, तळवड्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी आत्ताच इथे येण्यापूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यातल्या जे रुग्ण आहेत, जे सगळे बाधित आहेत त्यांची चौकशी करून आलो, डॉक्टरांशी या संदर्भात चर्चा करून आलो. यामध्ये जे रुग्ण आत्ता ॲडमिट आहेत हे सुद्धा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत, कारण बंदिस्त जागेमध्ये ही घटना घडल्यामुळे ज्याला इंटरनल बर्न्स आपण म्हणतो, म्हणजे वर भाजण्याचं प्रमाण जरी काही याच्यात कमी दिसत असलं तरी इंटरनल बर्न्स या जास्त आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्या सगळ्यांच्या प्रकृतीला सुधार व्हावा यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करतो. डॉक्टरही त्यांचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्या घटनांमध्ये मग मागे महानगरपालिकेनं जे फायर ऑडिट केलं होतं, त्याचा गाजावाजा केला होता, या फायर ऑडिटवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण सातत्यानं संसदेमध्ये मांडतो आहोत, तो म्हणजे रेड झोनचा मुद्दा आहे. आणि रेड झोनच्या मुद्द्यामध्ये सुद्धा रेड झोनच्या क्षेत्रामध्ये ही जी घटना घडली, ही सदर कंपनीसुद्धा
रेड झोनच्या क्षेत्रामध्ये होती आणि त्यामध्ये महानगरपालिकेला सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेला त्यांच्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी काही मर्यादा येतात. त्यामुळे रेड झोनवरच एक सकारात्मक तोडगा निघावा यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे आपण पाठपुरावा करतो आहोत. संसदेमध्ये आपण सातत्यानं ही भूमिका मांडतो आहोत. म्हणजे 1903चा जो इंडियन डिफेन्स ॲक्ट आहे त्यानुसार आपण अजूनही इंग्रजांच्या कायद्यांवर चालणार आहोत का, की 1970च्या स्टेक रेग्युलेशननुसार चालणार आहोत, हा कळीचा मुद्दा आहे. आणि या अधिवेशनातही मी माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांची वेळ मागितलेली आहे. ती वेळ मिळताच पुन्हा हा रेड झोनचा मुद्दा आहे त्यांच्यासमोर हा आग्रहानं मांडला जाईल.